संपूर्ण कोकणामध्ये शिमगोत्सवाचा आनंद साजरा होत असताना खेड तालुक्यातील लवेल गावामध्ये मात्र शिमगोत्सवादरम्यान नाराजी पाहायला मिळाली। या गावातील काही वाड्यांमधील ग्रामस्थांनी शिमगोत्सवावरती बहिष्कार टाकला। गावातील एकूण 10 वाड्या एकत्र येऊन रात्रभर आणि पहाटे 4 वाजेपर्यंत प्रशासनाचा निषेध करत होते। काय म्हणालेत गावकरी, चला ऐकूया। लवेल गावचा रहिवासी असून लवेल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी असून आज दिनांक 3/3/2026 रोजी पहाटेचे 4 वाजलेले आहेत। पहाटेचे 4 वाजले असताना आम्ही एवढ्या बहुसंख्य लोक इथे जे जमा झालेले आहेत, लवेल गावातील बहुसंख्य लोक तिथे जमा झालेले आहेत। याची पार्श्वभूमी अशी आहे की आमचे काही वर्षांपासून लवेल गावातील शिंदेवाडी आणि उर्वरित 10 वाड्या यांचा जो शिमगोत्सवावरून जो काही वाद चालू होता, हा वाद चालू असताना गेल्या वर्षी त्यांच्याकडून म्हणजे शिंदेवाडीकडून गेल्या वर्षीचा जो शिमगोत्सव जो होता त्याच्यावरती त्यांनी बंदी आणली होती, प्रशासनाकडून बंदी आणली होती आणि त्यामुळे आमचा गेल्या वर्षी शिमगोत्सव काही झालेला नाही। त्यानंतर जो गेल्या वेळेला जो दसरा झाला त्यावेळेला दसरा व्यवस्थित चालू व्हावा, ज्या राखणं ज्या असतात त्या व्यवस्थित देण्यात याव्या यासाठी शिंदेवाडीकडून प्रयत्न करण्यात आले आणि त्यांनी प्रशासनाकडे तक्रार करून कुठेतरी हा जो येणारा दसरा जो होता तो सुरळीतपणे चालू करण्यासाठी त्यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन केलं आणि त्यानुसार तहसीलदारांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही गावामध्ये बसून सगळ्या गोष्टी तुम्ही याचा निपटारा करा आणि कुठेतरी प्रशासनाला कुठेतरी सहकार्य करा। त्यानुसार 19/9/2025 रोजी आम्ही संपूर्ण गाव त्या ठिकाणी आमच्या गावच्या देवळामध्ये आम्ही बसल्याच्या नंतर तिथे असा निर्णय झाला, म्हणजे सगळ्या वाड्यांना तो निर्णय मान्य होता की जो येणारा जो शिमगोत्सव जो आहे तो आपले जोपर्यंत वाद मिटत नाही तोपर्यंत आपण सहाणेवरती आपण साजरा करूया आणि याला शिंदेवाडीतील पंच, शिंदेवाडीतील सगळे मंडळी यांचा पण होकार होता। आणि त्यानंतर 20/9/2025 रोजी हा जो निर्णय जो झालेला होता मीटिंगमध्ये, आदल्या दिवशीच्या मीटिंगमध्ये हा जबाब पोलीस दूरक्षेत्र लोटे या ठिकाणी शिंदेवाडीतील पंच तसेच गावातील इतर 5-6 पंच आणि पोलीस पाटील यांचा जबाब हा लोटे दूरक्षेत्र या ठिकाणी नोंदवून घेण्यात आला, म्हणजे तिथल्या पीआयच्या समोर हा नोंदवून घेण्यामध्ये आला। ते झाल्याच्या नंतर संपूर्ण गावाला म्हणजे खात्री पडली होती की आपला जो येणारा शिमगोत्सव जो आहे, जो आत्ताचा शिमगोत्सव जो आहे हा सहाण्यावरती गुण्यागोविंदाने साजरा होणार आहे। आणि त्यानुसार त्याच्या नियोजनासाठी काही दिवसांपूर्वी जेव्हा मीटिंग बसली त्या मीटिंगमध्ये सारासार त्यांनी लिखाण करून दिला होता, जबाब जो प्रशासनाला दिला होता तो प्रशासनाला जबाब दिलेला जो होता तो त्यांनी खोटा ठरवला की आम्हाला हे मान्य नाही। आणि त्यानंतर त्यांनी गेल्या 17 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये परत त्यांनी तक्रार अर्ज दाखल करून तहसीलदारांसमोर त्यांनी केस उभी केली आणि त्याच्यामध्ये तहसीलदारांनी आम्ही त्यांना जे काही पुरावे सादर केले ते पुरावे ग्राह्य न धरता त्यांनी निव्वळ 5% लोकांचं म्हणणं मान्य करून आम्हा 95% लोकांवरती अन्याय केला आणि त्यांनी एकतर्फी निर्णय दिला की त्यांच्या पद्धतीने ते जे म्हणतायत त्यांच्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा व्हावा। मग त्याला विरोध म्हणून त्यांनी तहसीलदार साहेबांनी जो आम्हाला तो निर्णय दिला तो आम्हाला मान्य नव्हता, म्हणून आम्ही लगेच त्याच दिवशी आम्ही प्रांत साहेबांकडे आम्ही अपिलात गेलो। आम्ही त्यानंतर प्रांत साहेबांकडे गेल्याच्या नंतर आम्हाला आज म्हणजे 2/3/2026 रोजी संध्याकाळी 7 वाजताचा आम्हाला टायमिंग देऊन आम्ही 7 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या दालनामध्ये आम्ही गेलो, तिथे आमची केस चालू झाली। त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या वकिलांनी आमचं म्हणणं तिथे मांडलं, त्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि आम्ही जे पुरावे आम्ही दिले, वस्तुस्थिती जे होती ते आम्ही त्यांना सांगितली, तरी पण त्यांच्या वकिलांनी तिथे त्यांचं म्हणणं मांडत असताना त्यांचा हा जो गावाचा जो देवस्थान जो आहे हा देवस्थान आमच्या शिंद्यांचाच आहे, जो गुरव आहे तो आमचा शिंद्यांचाच आहे
त्यानंतर थळेशीर जो आहे तो आमचा शिंद्यांचाच आहे, ज्या ठिकाणी आमच्या सगळे देवाचे जे दागिने जे असतात किंवा रुपये जे असतात, ज्या पेटारामे ठेवले जातात, तो पेटारा आमच्या शिंद्यांकडेच आहे. त्यामुळे त्यानंतर ज्या ठिकाणी देवस्थान आहे त्या देवस्थानची जी जमीन आहे ती आमच्या शिंद्यांचीच आहे. याच्यावरून हा जो पूर्ण देवस्थान जो आहे हा आमचा शिंद्यांचाच आहे. आम्ही तुम्हाला बाकीच्या 9 वाड्यांना जो आम्ही पालखी देतोय हे तुम्ही मेहरबानी समजा आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ते घ्यावी, स्वीकारावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि कुठे ते त्यांची आरेरावी आहे. आणि या निर्णयाला हा जो निर्णय आम्हाला प्रांताने पण जो दिलेला आहे की जो कनिष्ठ खालच्या कोर्टाने जो तहसीलदार साहेबांनी जो निर्णय दिला होता तोच निर्णय त्यांनी लागू केला आणि हा निर्णय आम्हाला पूर्ण गावाला मान्य नाही. म्हणून आम्ही पूर्ण गावाच्या एक मत आम्ही केलेलं आहे की हा जो शिमगोत्सव जो आहे त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे बहिष्कार आम्ही टाकत आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीने त्यांच्यामध्ये आम्ही सामील होणार नाही. आणि हे करत असताना प्रशासनाने कुठेतरी आमच्यावरती अन्याय केलेला आहे, आमची गळचेपी केलेली आहे. आम्हाला आमचा जो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या धुडकावून त्यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे. आणि म्हणून आम्ही प्रशासनाचा धिक्कार करतो आणि निषेध करतो. आणि प्रशासन आम्हाला आमच्या भावनांपासून वंचित ठेवतंय. आणि जर समजा याच्यामध्ये जर अनुचित प्रकार घडला तर ह्याचा पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल. आणि आम्ही जो येणारा जो शिमगोत्सव आहे याच्यावरती आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकत आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.